दिंड्यावरी दिंड्या पताकाच्या लाट्या तुका म्हणे पांडुरंगालव कधी भेटा. विठ्ठलानं काय दिलं या 15 लय वर्षात? लय दिलं भरपूर. माझ्या लेकाला नोकरी लागली. माझा ऍक्सिडेंट झालाय तरी पण नेते दिंडीला. मला बॉल बसविलेला आहे. माझ्या सुनाला नोकरी लागली. रामकृष्ण हरी माऊली. सध्या आपण आहोत पंढरीच्या वाटेवर. वारी म्हणलं की सगळ्या गोष्टी आल्या, जसं की जेवणाची सोय, राहण्याची सोय, तिथं पाण्याची सोय. तर असंच आता आपण इथं काही माऊल्या आहेत, त्या सध्या जे वारकरी येत आहेत त्यांच्या जेवणाची सोय करतायत. तर इथं तुम्ही बघू शकताय सर्व गॅस आहे, चपातीसाठी त्यांनी कणिक मळून घेतलेले आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे गॅस, शिगड्या सगळ्या त्यांनी नियोजन लावलेलं आहे. तर ह्यांना आपण विचारू की किती लोक आहेत, कसं कसं नियोजन असतं. तुमचं नाव सांगा. छाया बळीराम मिसा, तालुका उत्तर सोलापूर, राहणार मारडी. किती दिवस? 15 वर्ष झालं. 15 वर्ष 15 वर्ष झालं वारी करताय. 15 वर्ष झाले. आता तुम्ही स्वयंपाकाचं काम म्हणजे ह्याच्या आधी चालत येत होतं? चालत येत होता ना. बर बर. आता होत नाही, गुडघे ही दुखतीत म्हणून स्वयंपाक पाणी करायचं. आता गुडघे ही दुखतीत म्हणून बर बर. मग म्हणून स्वयंपाक पाणी बसून करता आता. म्हणजे एक सेवा द्यायचं काम. सेवा करता आता. बर. सेवा देता, बिशी पण भरतो आम्ही अजून. बर बर बिशी भरून सुद्धा सेवा करता. बर बर. आनंद आहे ना माऊलीचा, म्हणून त्यासाठी. विठ्ठलानं काय दिलं या 15 लय वर्षात? लय दिलं भरपूर. माझ्या लेकाला नोकरी लागली, न रुपया घेता. टेनोग्राफचं शिक्षण झालंय माझ्या मुलाचं. बर. न रुपया भरता 145 मुलं घेतली. त्याचा 45वा नंबर माझ्या मुलाचा आला. बर. आणि न रुपया भरता नोकरी लागली माझ्या मुलाला. आम्ही शेतकरी माणसं आम्ही. तरी पण माझा मुलगा सगळं काम करत होता. शेण झालवट सगळी कामं करून त्यानं शिक्षण शिकलं माझ्या मुलाला. बर बर. नोकरी लागली त्याला. म्हणजे एवढा आनंद आहे. कुठल्या नाही कुठल्या रूपात पावतो. एवढा आनंद आहे. बर 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 बर. तेच आनंद वाटतं म्हणून आता होत नाही, तरी पण मी चालत म्हणजे बसून का होईना सेवा करीन, पण माऊलीच्या वारीला जाईन अशी माझी इच्छा आहे. अजून म्हणा किती नाही. वाऱ्या करणार? आता बघा जोपर्यंत होते तो करणार ते. बर अशी सेवा करून होईना करणारच. बर बर. एवढाच आनंद आहे, दुसरं काय नाही. आता कोण कोण आलाय तुमच्या घरात? आम्ही दोघे नवरा बायको आला. मारडी उत्तर सोलापूर, मारडीवरनं आला दोघ जण. बर बर. आमच्या माझ्या माहेरची दिंडी आहे. माहेरची भरपूर लोक आहेत, ते 200-250 लोक आहेत. बर बर. त्यांच्या बरोबर मी आले. आता हे किती वाजल्यापासून हे सगळं नियोजन करत होता तुम्ही? सकाळी 6 वाजल्यापासून हे सगळं काम आमचं चालू. आंघोळ्या आता केल्या, 10 चहा वाजले. पाणी होय की मग आंघोळ्या चहा पाणी सगळं झालं ना. बर बर. ते करून मग हे करायला आम्ही. हे झालं, पिठं तिंबली, हे स्वयंपाक चालू आहे. भाज्या केल्या, त्या भात केलाय. आता हे स्वयंपाक चालू आहे. म्हणजे आधी भाज्याचं नियोजन भाज्या केलं, भात केला. कणिक मळली, मग आता चपात्या करायला. आता चपात्या केल्या. आता लोक आलं की काय की जेवायला बसते ना भरपूर, म्हणून त्यासाठी जेवायला करायला. की ह्याच्यामध्ये तुम्ही जे माळवं ही घेताय ते म्हणजे जे मार्केट मधून तिथं बाजार येताना माळवई घेऊन येता. बर. जिथं संपल तिथे घेता गावाला. जिथं बाजार असेल तिथे आता हे, घ्यायचं. फक्त चपात्याच करणार का अजून दुसरं काय बनव? केलं, भात केली, भाजी केली, बटाट्याची भाजी, शिरा किंवा हे घरी बनवून घेतात. शिरा किंवा ते हे करता, जिलबी आई त्या आणायची बरं. आणि ती गोड थोडं थोडं जेवायला द्यायचं सगळ्या. भाकरी पण करताय का? भाकरी ज्वारीच्या भाकरी केल्या, काल पिठलं भाकरी, बेसन, वेगळं जेवण जात आहे ना लोकांना. बर बर. असं म्हणून केलं. काल गावाकडून दळून आणलं होतं 500 डाळीचं पीठ आणि 5-7 पहिल्या ज्वारी आणली होती दळून. काल पंगत माझीच होती, पंगत केली सगळ्याला जेवायला. जाते मी बेटाया इटू मावलीला, जाते माहेराला माझ्या, जाते माहेराला, जाते माहेराला माझ्या, जाते माहेराला. तिथूनच दिंडी निघाली माझ्या माऊलीची, उधळण होती अबीर बुक्याची. तिथूनच दिंडी निघाली माझ्या माऊलीची, उधळण होती अबीर बुक्याची. जाते मी भेटाया इटू माऊलीला, जाते माहेराला माझ्या, जाते माहेराला, जाते माहेराला माझ्या, जाते माहेराला. दिंड्यावरी दिंड्या पताकाच्या लाट्या, तुका म्हणे पांडुरंगालव करी भेटा. दिंड्यावरी दिंड्या पताकाच्या लाट्या, तुका म्हणे पांडुरंगालव कधी भेटा. जाते मी भेटाया इथू मावलीला, जाते माहेराला माझ्या, जाते माहेराला, जाते माहेराला माझ्या, जाते माहेराला. रामकृष्ण हरी. रुक्मिणी पांडुरंग सोनटके. किती वर्ष झालं वारीला येत आहे? 12 वर्ष झाली. बर बर बर.
ही स्वयंपाक जी करताय ती म्हणजे कशी सेवा देताय तुम्ही वारकऱ्यांना? त्या आपल्याला शेवा त्यांची काहीतरी घडावं आपल्याला म्हणून बर 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 आवडत आहे सारं आधी मोकर वाऱ्या केल्या बर बर आता होईना गेलंय मग आता ही आमच्या घरचीच दिंडी आहे बर 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 मग आता आपण चालत कशाला जात आहोत आपलं घरचे करा बर 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 केलं यातनं म्हणजे काय पुण्य मिळतंय तुम्हाला? आता 13 वाऱ्या केल्या तुम्ही, देवाचं पुण्य करते की देते की काय दिलं विठ्ठलानं तुम्हाला? मोब दिलं काय काय दिलं पण काय करावं आता गेलं सारं म्हणजे काय झालं काय झालं? नाही आता ती सांगायचं नाही दुसरं बोलायचं नाही काय बर फक्त मला वारीला लोक आण वाटते ती या वारीला एक जण आणलं तर दुसऱ्या वारीला 4 आणते बर बर हा स्वयंपाकाला पण बायाला वसवस करून स्वयंपाक करायला लावते बर बर हा मग ही आवडत आहे मला दुसरं काय आवडत नाही ही एक म्हणजे स्वयंपाक करणार जे वारकरी भुकेलेले असतात त्यांचा आत्मा शांत त्यांनी करणं. चालवून येते ते मग त्यांना करायला नको आहे आपल्या आपण ऐकतं त्यांना द्यायचं बरं. त्याचं आपल्याला काहीतरी घडल बर बर एवढं आवडत आहे बर विठ्ठलाचं नक्की विष्णुदाने मी का जिल्हा धाराशिव उस्मानाबाद काय हा ठीक आहे. हा म्हणता येत नाही. ठीक आहे असू द्या. मी दिंडीला येते. माझा ऍक्सिडेंट झालाय तरी पण मी येते दिंडीला. मला बॉल बसविलेला आहे. मी आजारी आहे तरी पण मी सेवा करायला येते. सेवा करते. वाहनात बसून येते इकडे असंच का? बर 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 हा ऍक्सिडेंट झालेला तरी पण मी वारी करते. मला उल्हास येते. चालत बी केल्या. बर बर 10-12 वर्ष झाले वारी आहे माझी ही. बर बर हा म्हणजे ऍक्सिडेंट झाला होता त्यातनं तुम्ही सुखरूप वाचलाय आता. म्हणून आनंद आहे मला. बर बर हा म्हणून आता जी काय आयुष्य आहे ती देवाच्या भक्तीत घालवायचं. देवाच्या आई भक्तीत घालवायचा. बर बर हा किती वर्ष झालं तुम्ही वारी करताय? ही मिळूनच हा आम्ही सगळेजण त्या वारीत. बर बर तुम्ही पहिल्यांदाच आलाय का आता? नाही माझ्या आता 4-5 झाल्या वाऱ्या. बर बर हा. मला पण असंच येऊ वाटतंय हा हा या वाटतंय करू वाटते सेवा बर चल हा. सेवा करायची म्हणून मी आले आहे इथं. बर 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 सगळं चांगलं आहे बघा देवाच्या दयानं देवाच्या कृपानं. बस चांगलं काय वाटलं या वारीमध्ये? वारीमध्ये वाटलेलं घडलेलं आहे छान झालंय म्हणूनच वाटतं मला. बर बर हा. म्हणजे एखादा अनुभव सांगायचा होता. अनुभव झाला की हा. हा अनुभव झाला. माझ्या सुनाला नोकरी लागली. बर हा न आईलाबाई फरकळीन आमची दिंडी आहे. बर बर पहिला 1 नंबरला दिंडी आमची. म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर दिंडीमध्ये तुम्ही आहे. हा अहिल्यावारीमध्ये आईल्यावारीमध्ये आहे आम्ही. बर बर आम्ही धाराशिव जिल्हा आमचा. बर बर हा. गाव पिंपळी आहे धाराशिव जिल्हा आहे आमचा. बर सगळे पण आम्ही धनगराचेच आहोत. सगळे एका गावातलीच आहेत आमची. बर बर सगळं कुटुंब. आता बरं कमीत कमी आमचं लोक असेल 400-500 लोक असेल आमचं. 400-500 लोक तुमच्या गावात आले. आमच्या गावातून आलेले आहेत. बर. त्या दिंडीला ही, म्हणजे तुम्ही जी स्वयंपाकाची सेवा देताय हा. कसं वाटतंय? छान वाटतंय आम्हाला करायचं आवडतंय आम्हाला हे करणं. बर बर हा म्हणूनच यायचं करायचं. बर बर हा चालत पण असतं चालत येऊन पण करता आम्ही. बर बर हा. हा. ही चालत येऊन म्हणजे चालून पण वारी घडते आणि स्वयंपाक करून स्वयंपाक करून पण हा. वारी घडते. हा चालणारे पण येऊन स्वयंपाक करू लागते त्या आणि मदतीला सगळेच आहेत त्या. बर 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 सगळ्या मदतीला आहेत त्या. म्हणजे आम्हाला जी जी आवडते ती पण मिळते स्वयंपाक इथं. बर 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 कधी कोशिंबीर असती कधी वांग्याची भाजी बटाट्याची भाजी डाळीचं वरण शेवग्याची शेंग सगळं असते. सगळ्या भाज्या आहेत त्या. म्हणजे वेगवेगळ्या भाज्या वेगळ्या बदलून 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 करता भाज्या. भाकरी असते त्या चपाती असते त्या गोड पण करते ती जामन पण आणते ते जिलबी पण आणते ते सगळे आणते ते. बर बर सगळे म्हणजे सोय एक नंबर जेवण असतं. 1 नंबर जेवण असते. सगळी सोय आमची. पहिल्यांदा वारीला येत होता त्या वारीत आणि आताच्या वारीत काय फरक लय आहे? फरक झाला छान फरक झाला. बरोबर सरकारनं वाढले. काय काय सुविधा दिली ते आता नवीन? नवीन आता सुविधा ही काय राहायला असं सोय दिलीच की आम्हाला कुठं पण. बर बर हा? बर भेटले असं कशाच टेन्शन नाही आम्हाला असं. म्हणजे आंघोळीला पाणी ही असं सगळं सगळं व्यवस्थित आहे. सरकारी सगळं टँकर जागेवर आहे तिथे. औषध गोळ्या मिळतात का? औषध गोळ्या काय आता आम्ही ह्याच्यात बसता आमच्या पस्तर पोचवत नाही. हा हा पण जर काय पाहिजे असेल तर भेटते सगळं भेटते तसं. बर बर भेटते भेटत नाही असं नाही भेटते सगळं भेटते. भारी वाटते देवा धर्मात बर, म्हणून बर. येऊ वाटते. वारीतनं काय शिकायला मिळतंय? काय कोण एखादा अभंग म्हणतंय काय कोणाला काय म्हणूच वाटलं तर म्हणतंय. आपण इथं बघितलं सर्व माऊल्या आता जे वारकरी येत आहेत दिंडीतले जे वारकरी आहेत त्यांच्यासाठी स्वयंपाक बनवत आहेत. तर ह्यांचं एकच म्हणणं आहे की कुठल्याही वारी घडली तरी चालेल पण जी कुठली तुम्ही काम करताय ती एक सेवा आहे आणि ही सेवा आपल्या हातनं घडली पाहिजे यासाठी हे
वारीला येत आहेत. तर पाहत राहा महाचर्चा चॅनलला फॉलो करा, यूट्यूबवरती सबस्क्राईब करा आणि पाहत राहा महाचर्चा. रामकृष्ण हरी.